मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडानंतर पूर्ण बीड जिल्हाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरही त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या। 3 ठिकाणी मोर्चेही निघाले, अनेक ठिकाणी रास्ता रोकोही झाले आणि भरपूर निवेदनही सरकारकडे देण्यात आली। तसेच पोलीस स्टेशनलाही आपला तीव्र या घटनेविषयी जो विरोध आहे तो नोंदवण्यात आला समाजातील प्रत्येक घटकाकडनं। इव्हन ज्यांच्यावरती आरोप होत आहे, ज्यांच्यावरती संशयाची सुई ठेवली जाते, त्यांनीही त्याबद्दल आरोपींना शिक्षा व्हावी, आरोपींना फाशी व्हावी या संदर्भात आपला निषेध नोंदवला। मी अर्थातच बोलतोय धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याबद्दल। यांनी आरोपींना फाशी व्हावी या संदर्भात प्रेस घेऊन जे काही आहे त्यांच्या भावना व्यक्त केल्या। परंतु हे जे तिथले स्थानिक गावकरी असतील, मस्साजोग येथील आणि बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय जे लोक आहेत आणि आमदार परत खासदार यांनी सगळ्यांनी एकच मागणी केली की आका आणि आकाचे आका ह्या संदर्भात, आका म्हणजे वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ही गोष्ट सध्या सगळीकडे फिरते। तशी मागणीही होते, विविध मोर्चातनं आपण ऐकलं। परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथल्या स्थानिक लोकांना कळतायत, लोक आक्रोश करून बोलताय, कारण ज्या पद्धतीने खून झालाय तो अतिशय वेदनादायी आहे आणि तो महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याला कधीही न पटणारा आहे। परंतु आता हे झालं सर्व आपलं सोशल मीडिया, आपल्या ज्या भावना आहेत ह्या भावनेतनं। परंतु या सर्व गोष्टींचा तपास हा न्यायालयीन होणार आहे, CID तपास करते। परंतु ह्या सर्व ज्या संस्था आहेत ज्या तपास करतायत त्या चालतात पुराव्यावरती, ह्या चालतात कायद्यावरती। तर त्या कायद्याच्या दृष्टिकोनातनं आपण आता जे केस तालुक्यात ज्या कोर्टात युक्तिवाद चालू आहेत वाल्मिक कराड आणि जे सरकारी वकिलांमध्ये, त्यावरनं आपल्याला ज्या बातम्या येतात त्यावरनं आपण जे आता ह्या ज्या केसचा आहे तो कायद्याच्या दृष्टीने कशा गोष्टी आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्याचवरच आपण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि विचार कळवण्यासाठी कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण आता कायद्याच्या दृष्टीने ज्या घडामोडी झाली त्याच्यावर आपण बोलतोय। प्रकरण बघितलं तर 6 तारखेला एक FIR दाखल झालेली आहे। 6 डिसेंबरला एक FIR कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं एक बीडच्या केज पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झाली। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि अन्य 1-2 जण यांनी कंपनीच्या आवारात येऊन जे सोनवणे सुरक्षा रक्षक आहेत अशा 2-3 सुरक्षा रक्षकांना त्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली। ही FIR आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये आढळते। त्यानंतर 9 तारखेला सरपंचांचं अपहरण होतं आणि हत्या होते। त्याच दिवशी 9 तारखेला दुपारी 3:30 वाजता एक FIR आपल्याला आढळते। त्यामध्ये जे संतोष देशमुख यांचे आत्तेभाऊ आहेत त्यावेळेस त्यांच्यासोबत ड्रायव्हर म्हणून होते, गाडी चालवत होते, त्यांनी केलेले आढळते की संतोषांना यांचं सुदर्शन घुले आणि 5 अन्य यांनी अपहरण केलेलं आहे आणि त्यांची अशी तक्रार FIR मध्ये आढळते। त्यानंतर खून होतो। खून झाल्यानंतर 11 तारखेला अजून एक FIR आढळते। त्या FIR मध्ये नमूद केलेलं आहे की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि अन्य यांच्यावरती खंडणीचा चाटे यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे। यांनी 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्या संदर्भात जे सोनवणे यांना मारहाण झाली होती ज्या 6 तारखेच्या FIR मध्ये होते, त्यांना अपहरणही केलेलं होतं। जी 28-29 मेची जी FIR होती, आपण जर 6 महिने आधी गेलो तर त्या FIR मध्ये सोनवणे यांचं अपहरणही केलं होतं खंडणीच्याच प्रकरणासाठी। आणि ह्या सर्व गोष्टी FIR मध्ये आज रेकॉर्डमध्ये आहेत बीड जिल्ह्याच्या केस पोलीस स्टेशनमध्ये आणि याच्यावरतीच युक्तिवाद आणि प्रतियुक्तिवाद केस न्यायालयातही चालू आहे। वकिलांचे जे आरोपी आहेत त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की जी FIR केलेली आहे 11 तारखेला शेवटच्या नमूद केलेलं आहे, शेवटच्या पॅराग्राफमध्ये जो याचिकाकर्ता आहे त्यांनी नमूद केलेलं आहे की माझी दबाव येत असल्यामुळे माझी मानसिक मी थोडा व्यथित होतो आणि त्यानंतर मी कंपनीच्या वरिष्ठांशी बोलून आता लेट म्हणजे 3-4 दिवस लेट FIR देत आहे। या गोष्टीवरनं युक्तिवाद चालू आहे। कायद्याच्या भाषेत बोलायचं तर प्रत्येक गोष्टीचा पुरावा पाहिजे आणि त्या पुराव्याला साजेसा म्हणजे एव्हिडन्स पाहिजे
डिजिटल इव्हिडन्स तर सापडतायत, परंतु हा जर घटनाक्रम बघितला तुम्ही तर निश्चितच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, सगळ्यात जास्त वाल्मिक कराडपेक्षा सुदर्शन घुले हे तर सर्व FIR मध्ये सुदर्शन घुले आढळत आहेत. त्यामुळे सुदर्शन घुले यांचे पाय अडकलेले आहेत. त्यांना वाचणं किंवा ते या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आहे हे तर कन्फर्म होत आहे. परंतु वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचं नातं, यावरून वाल्मिक कराड यांचे पुढचा जो युक्तिवाद होईल त्यामध्ये म्हणजे कळेलच आपल्याला किती खोलवर जात आहे. पण कायद्याच्या भाषेत या 4 FIRचा इंटरलिंक जर केला, CID त्या पद्धतीने तपास करते, तर आपल्याला जो खुनाचा गुन्हा दाखल व्हायचा आहे अजून म्हणजे झालेला म्हणजे जे प्रमुख आरोपी आहेत ते ठरवण्यात CID, पोलीस स्टेशन, पोलीस यांना नक्कीच मदत होईल. तुम्हाला काय वाटतंय कायद्याच्या दृष्टीने हा तपास जो आहे, या तपासामध्ये अजून काही कडी कोणत्या आहेत आणि त्या कशा डिस्कस व्हायला पाहिजे ते नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.